आणि आता कोकणातनं एक धक्कादायक बातमी समोर येते। रत्नागिरीमध्ये एकानं चक्क हॉटेलमध्ये गाडी घुसवलेली आहे। वेळेवर पाण्याची बाटली न मिळाल्यामुळे चिडलेल्या वाहन चालकानं थेट हॉटेलमधील लोकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। चिपळूणमधील एका हॉटेलमधून हा प्रकार उघडकीस आलाय। सुदैवानं या घटनेमध्ये कुणालाही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाहीये, मात्र अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। रत्नागिरीमध्ये एकानं चक्क हॉटेलमध्ये गाडी घुसवली आहे। अमोल कले आपल्याला या संदर्भातील अधिक माहिती देतात। अमोल, नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्या या संदर्भात काय कारवाई केली जाते? नक्कीच हा कालचा प्रकार आहे। एखाद्या हॉटेल जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जी पाणी बॉटल जी मागितली होती, मात्र पाणी बॉटल त्याला दिली गेली नाही। त्यामुळे तो राग मनात धरून जो आहे तो या कार चालकाने जे आहे त्याच्याकडे गाडी घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र अद्यापही या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। निश्चित अमोल, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर चिपळूणमधील एका हॉटेलमधून हा प्रकार उघडकीस आलेला आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून या वाहन चालकानं अशा प्रकारचं कृत्य केलंय। सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही हानी झालेली नाहीये।